श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 18 मार्च वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहेत हिंदू वर्षातील शेवटची अमावस्या. फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येला दर्श अमावस्या किंवा फाल्गुन अमावस्या असे म्हटले जाते. गुढीपाडव्यापासून हिंदू नववर्षाची सुरुवात होते आणि म्हणून ही वर्षातील शेवटची अमावस्या म्हणून ओळखली जाते. ही अमावस्या 18 मार्चला सकाळी 8:25 सुरू होणार आहे आणि या अमावस्येची समाप्ती 19 मार्चला सकाळी 6:53 होणार आहे. आणि म्हणून ही दर्श अमावस्या 18 मार्च रोजी पूर्ण दिवस व्यापून असल्याने 18 मार्चला ही अमावस्या तिथी साजरी केली जाणार आहे आणि 19 मार्चला सकाळी 6:53 अमावस्या समाप्ती झाल्यानंतर आपल्याला गुढीपाडवा हा सण साजरा करायचा आहे. फाल्गुन महिन्यात येणारी दर्श अमावस्या ही पितरांना प्रसन्न करण्यासाठी या वर्षातील शेवटची आणि मोठी संधी असते. ज्यांना आपल्या पूर्वजांच्या निधनाची तारीख माहीत नाही ते या दिवशी श्राद्ध किंवा तर्पण करू शकता, जेणेकरून घरातील प्रखर पितृदोष हा दूर होतो. आणि म्हणून जर तुमच्या घरामध्ये पितृदोष असेल तर तुम्हाला उद्या या दर्श अमावस्येच्या दिवशी दक्षिण दिशेकडे तोंड करून पितरांना काळे तीळ आणि पाणी अर्पण केल्याने पितृदोषातून मुक्ती मिळते आणि कुटुंबात सुख समृद्धी नांदत असते. प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं असतं. अमावस्या ही तिथी महिन्यातून एकदाच येते, परंतु हा दिवस नकारात्मकता, नजरबाधा, शत्रुत्रास, पितृदोष, आर्थिक समस्या दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो. या दिवशी आपण आपल्या आयुष्यातील वाईट गोष्टी नष्ट करण्यासाठी जे काही उपाय करतो, ज्या काही सेवा करतो तर त्या खूप जास्त प्रभावी ठरत असतात. आणि म्हणून आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये अमावस्येच्या दिवशी करण्यासाठी खास काही प्रभावी उपायसुद्धा सांगितले जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे जो महाशिवपुराणामध्ये सांगितलेला आहे. उद्या बुधवारी फाल्गुन दर्श अमावस्येला तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल. फक्त पिंपळाच्या झाडाला अर्पण करा ही एक वस्तू. नजरदोष, शत्रुत्रास, अडचणी, घरातील आजारपण दूर होऊन घरात पैसा येईल. घरातील गरिबी आणि दरिद्रता नष्ट होऊन घराची, मुलांची, पतीची वर्षभर भरभरून प्रगती होईल. घरात अखंड लक्ष्मी नांदेल. तर अशी कोणती वस्तू पिंपळाच्या झाडाला अर्पण करायची आहेत, हा उपाय कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाईप बटनला देखील क्लिक करा. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या बुधवारी दर्श अमावस्येला करायचा आहे. सकाळी 8:30 वाजल्यापासून ते तुम्ही संध्याकाळपर्यंत हा उपाय कधीही करू शकता. आणि जर तुम्हाला उद्या बुधवारी हा उपाय करणं शक्य झालं नाही तर मग तुम्ही हा उपाय 19 मार्चला सकाळी 7 वाजेपर्यंत हा उपाय करू शकता, कारण 7 वाजेपर्यंत ही अमावस्या तिथी असणार आहे. जो अमावस्येचा काळ आहे त्या काळामध्येच आपल्याला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे. जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय महाशिवपुराणात सांगितलेला आहे आणि तोच उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. अनेक जणांनी हा उपाय केलासुद्धा आहे आणि त्या उपायाचं त्यांना फळ देखील प्राप्त झालेलं आहे. आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर हा उपाय आपल्याला आपल्या घराची प्रगती होण्यासाठी, किंवा तुमचा एखादा छोटा मोठा उद्योग व्यवसाय आहे तो चांगला चालत नाही, जर तुमच्या उद्योग व्यवसायाला एखाद्या वाईट व्यक्तीची नजर लागलेली असेल आणि त्यामुळे जर तुमच्या उद्योग व्यवसायामध्ये घाटा होत असेल, उद्योग व्यवसाय हा व्यवस्थित चालत नसेल, हवा तसा पैसा त्यामधून तुम्हाला मिळत नसेल तर हा उपाय तुम्ही उद्या नक्कीच अमावस्येला करायचा आहे.
तसेच जर तुमच्या घराला कुणाची वाईट नजर लागलेली असेल, त्यामुळे घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असतील, घरामध्ये पैसा टिकत नाही किंवा घरामध्ये कोणतंही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नाही, घरातील मुलं सतत हट्टीपणा करत असेल, आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल किंवा आपल्या कुटुंबाचीच प्रगती होत नसेल, तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी सुद्धा हा उपाय तितकाच प्रभावी मानला जातो. त्याचबरोबर हा उपाय केल्याने आपल्याला होणारा शत्रूंचा त्रास जो आहे तर तो सुद्धा पूर्णपणे नष्ट होतो. शत्रूच्या मनामध्ये आपल्याबद्दल जी काही वाईटता आहे तर ती सुद्धा संपूर्णपणे निघून जात असते आणि शत्रू जो आहे तर तो आपल्यासमोर नतमस्तक होत असतो. मग हा शत्रू गुपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत असेल तर असा कोणताही शत्रू जो आहे तर तो या उपायाने संपूर्णपणे नष्ट होतो. तसेच हा उपाय इतका प्रभावी आहे की हा उपाय केल्याने घरातील आजारपण जे आहे तर ते सुद्धा दूर होते. बऱ्याच वेळा असं होतं ना की आपल्या घरामध्ये एक व्यक्ती आजारी पडला की पुन्हा दुसरा व्यक्ती आजारी पडतो आणि आलेला पैसा हा फक्त आजारपणामध्येच निघून जात असतो. आपल्या घरामध्ये अनेक प्रकारच्या समस्या अडचणी येत असतात, तर यासारख्या अडचणी दूर होण्यासाठी सुद्धा हा उपाय तितकाच जास्त प्रभावी मानला जातो. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या अमावस्येला सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं आहे. स्नान करताना तुम्हाला डोक्यावरून स्नान करायचं आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल किंवा गोमूत्र टाका, जेणेकरून आपलं शरीर मन आत्मा हा शुद्ध आणि पवित्र होतो. आपल्यामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे तर ती सुद्धा निघून जाते आणि म्हणून तर अमावस्येला स्नानाला विशेष महत्त्व दिलं जातं. स्वच्छ स्नान करून झाले की आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा अर्चा करून घ्यायची आहेत आणि यानंतर तुम्ही हा उपाय कधीही करू शकता. अगदी संध्याकाळी हा उपाय केला तरीही चालेल. आता उपाय करण्यासाठी तुम्हाला 2 मातीचे दिवे घ्यायचे आहेत, म्हणजेच मातीच्या पणत्या घ्यायच्या आहेत. शक्य असेल तुम्ही कणकेचे दिवेसुद्धा घेऊ शकता. यानंतर त्या दिव्यामध्ये आपल्याला दुहेरी लांब कापसाची वात लावायची आहेत आणि शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. तूप घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. तूप नसेल तर तुम्ही तेल घातलं तरी देखील चालेल. यानंतर तुम्हाला 2 तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत. एक तांदूळ हा तुम्हाला कुंकवाने लाल करायचा आहे आणि दुसरा दाणा हा तुम्हाला हळदीने पिवळा करायचा आहे. यानंतर 1 लोटा जल घ्यायचा आहे. त्यामुळे थोडेसे तीळ टाकायचे आहेत, काळे तीळ नसेल तर गंगाजल टाकायचं आहे, थोडंसं हळदी कुंकू टाकायचं आहे आणि हे जल आणि हे 2 दिवे हे 2 तांदूळ घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असणाऱ्या पिंपळ वृक्षापाशी जायचं आहे. पिंपळ वृक्ष हा कितीही छोटा असेल किंवा कितीही मोठा असेल तिथे तुम्ही हा उपाय करू शकता. सर्वप्रथम पिंपळ वृक्षापाशी गेल्यानंतर तुम्हाला तिथे हे 2 दिवे जे आहे तर ते प्रज्वलित करायचे आहे. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, हे जल जे आहे तर ते पिंपळ वृक्षाला अर्पण करायचं आहे. पिंपळ वृक्षाला तुम्हाला हळद कुंकू अक्षदा फुले अर्पण करायचे आहेत. मिठाई असेल तर ती सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता. यानंतर काय करायचं आहे, त्या 2 दिव्यांसमोर तुम्हाला हे जे 2 तांदळाचे दाणे आहेत लाल आणि पिवळा ते दिव्यासमोर तुम्हाला 2 दिव्यांसमोर ठेवून द्यायचे आहेत. यानंतर तुम्हाला 3 वेळा स्वधा 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 असं म्हणायचं आहे आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे. कुलदेवतेचे नामस्मरण करायचं आहे, पितरांचं स्मरण करायचं आहे, आपल्या गुरूंचं स्मरण करायचं आहे. सांगायचं आहे, हे कुलदेवी, हे कुलदेवता किंवा हे पितृदेवता, आमच्या आयुष्यात ज्या काही समस्या आहेत, ज्या काही अडचणी आहेत त्या संपूर्णपणे नष्ट होऊ द्या, अशी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायची आहेत. आणि यानंतर या वृक्षाला 11 प्रदक्षिणा करायच्या आहे. प्रदक्षिणा करत असताना तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि पुन्हा एकदा तुम्हाला या वृक्षाच्या पाया पडायचं आहे आणि प्रार्थना करायच्या आहेत. बघा, या पिंपळ वृक्षामध्ये अनेक देवी देवता वास करत असतात. अमावस्येच्या दिवशी या वृक्षामध्ये साक्षात आपल्या पितरांचा वास असतो. या वृक्षाच्या पानामध्ये साक्षात देवी लक्ष्मी वास करते आणि खोडामध्ये विष्णूंचा वास असतो आणि म्हणून अमावस्येच्या दिवशी या पिंपळ वृक्षाची पूजा करायला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि म्हणून ज्या पण घरामध्ये हा एक उपाय उद्या अमावस्येला केला जाईल त्या घराचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. त्या घरामध्ये ज्या काही अडीअडचणी सुरू आहे तर त्या 100% दूर होतील, इतका प्रभावी हा उपाय आहे. शिवपुराणामध्ये हा उपाय सांगितला आहे आणि बऱ्याच जणांनी हा उपाय केलासुद्धा आहे, त्यांना त्याचं फळ देखील प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे तुम्ही सुद्धा हा उपाय जो आहे तर तो करू शकता. जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही.
या व्यतिरिक्त घरातील स्त्री पुरुष मुलं हा उपाय कोणीही करू शकते. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.